हा, माझा आवाज येतोय क्लिअर? आवाज येतोय क्लिअर माझा? हम्म? ठीक आहे. सर्वांना प्रथम नमस्कार. 2025 या वर्षी होणारी जी आयएमएल स्पर्धा परीक्षा आहे, या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेविषयी मी आज तुम्हाला या ठिकाणी काही सांगणार आहे. 1 जानेवारी 2024 लाच आपण आपली 2025 मध्ये होणारी जी परीक्षा आहे ती 12 जानेवारी 2025 ला होणार आहे, डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आज आपण ऑनलाईन क्लास, ऑनलाईन टेस्ट, डिजिटल वर्ग, यूट्यूब, डिजिटल ॲप सर्व बाबी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि ही माहिती 2 दिवस घेतल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने क्लास चालू करणार आहोत. तर प्रथम मी सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण गेले कित्येक वर्ष देखील या सिस्टीममध्ये पालक, विद्यार्थी, शाळा सर्व कनेक्टेड आहे आणि छानपैकी या ठिकाणी सर्वांचा प्रतिसाद आहे. म्हणून आपल्याला 2024 ला मिशन अँड विजन एकच ध्येय विद्यार्थी विकास यावर काम करायचं आहे. खऱ्या अर्थानं जे आमचं ब्रीद आहे, एकच ध्येय विद्यार्थी सत्यात उतरण्यासाठी आमच्या पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी खूप या ठिकाणी मदत केलेली आहे, सहकार्य केलेले आहे आणि विद्यार्थ्यांनी त्या प्लॅटफॉर्मवर एक उज्ज्वल यश मिळवण्यासाठी आजचा आपला सपोर्ट खरंच प्रेरणादायी आहे. ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित आयएमएल राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील शिक्षण मजबूत करणं, शिक्षणाची नवनिर्मिती करणं, त्यानुसार अभ्यास वेगवेगळा तयार करणं आणि स्पर्धेला चालना देऊन एकच ध्येय विद्यार्थी या दिशेने आगेकूच करणं, हे काम ध्येय प्रकाशन आणि ध्येय अकॅडमी आजपर्यंत केलेलं आहे. आणि जे उचित ध्येय आहे स्पर्धा परीक्षेचं नियोजन करणं, त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, प्रेरणा देणं आणि आमच्या विद्यार्थ्यांचा मनापासून या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढवणं, यासाठी आपण अनेक महिने या ठिकाणी ऍडमिशन, जशी आपली परीक्षा झालेली आहे 11 जानेवारी 2024 तेव्हापासून ऍडमिशन या ठिकाणी सुरू झाले आणि येणारी परीक्षा ही आपली 12 जानेवारी 2025 ला होणार आहे. या परीक्षेला विशेष असं महत्त्व आहे. त्याचं ऍडमिशन मराठी, सेमी, इंग्रजी 1ली ते 8वी या वर्गासाठी सुरू झालेले आहे आणि 18 योजना त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केल्या आहेत. माहिती पत्र जवळपास सर्वांपर्यंत पोहोचले, पण तरी क्लिअर करावं, सर्वांमध्ये पारदर्शकता असावी या हेतून आजचं लेक्चर तुमच्या समोर या ठिकाणी प्रेझेंट केलेलं आहे. ध्येय निश्चित केलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. यश हे हमखास मिळणार आहे असं या आपल्याला माहिती पत्रकाच्या सुरुवातीला दिलेलं आहे. विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख उंचवणारी महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा परीक्षा म्हटलं तर आयएमएल या दृष्टीने तिला पाहिलं जातं आणि ध्येय अकॅडमीला हे महाराष्ट्राची ध्येय लपलेली अकॅडमी म्हणून नाव लौकिक मिळालेलं आहे. आज आपण या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या केंद्रावर परीक्षा घेणार आहोत. लाखोने विद्यार्थी यामध्ये एनरोल होत जात आहे आणि हजारो विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट, त्यांच्या ट्रॉफी, त्यांचा असणारा रक्कम दिली जात आहे. गत वर्षीच्या जवळपास काही जिल्ह्यामध्ये अजून जिल्हास्तरीय रक्कम या ठिकाणी कार्यक्रम झाले नाही म्हणून दिलेले नाही, पण या वर्षी आपण तीही आता कार्यक्रम येणाऱ्या 15 दिवसात होणार आहे, त्यांनाही आपण त्या दिशेने त्यांना सन्मानित करणार आहोत. ध्येय अकॅडमी माध्यमातून ही जी परीक्षा चालू आहे, हे ज्या योजना आहे, गेल्या वर्षीचे ड्रॉबॅक बाजूला करून आणखी कसं प्रॉम्प्ट विद्यार्थी बालकांना सपोर्ट, सहकार्य करता येईल, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आलेख अजून उंचवता येईल, याकडे आमचं प्रामुख्याने लक्ष आहे. आता या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला जे हेतू आहे तो हेतू सर्वांना माहित आहे, माहिती पत्रकही पोहोचलेलं आहे. या ठिकाणी जी काही बक्षीस योजना आहे, जे काही नियम अटी आहे, या सर्व बाबी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. माहिती पत्रक तुम्ही चांगल्यापैकी अभ्यास केला आहे.
पण खऱ्या अर्थाने जे ऑनलाईन क्लास आता चालू होणार आहे त्या संदर्भात मी आज बोलणार आहे. आज हा पहिला दिवस आहे. अजूनही 2 दिवस प्रत्यक्ष टीचिंगला जरी सुरुवात झाली तरी लाईव्ह ओपन होणार नाही. आज आपण फक्त आयामीनं राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 2025 ची माहिती घेणार आहोत. उद्या आपण सिस्टीमच्या वेगळ्या प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत आणि परवापासून आपला ऑनलाईन क्लास चालू होणार. प्रत्येक क्लास हा 45 जसा घटक आहे तसा असणार. 1 तास म्हणजे 1 तासच नाही, कदाचित 1.25 तासही जाऊ शकतो. जो घटक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत शिकवलं जाणार. घटक कंटेंट छोटा असेल तर वेळ कमी असू शकतो, 30 मिनिटाची क्लास होऊ शकतो. प्रति वर्गाला आपण 8 क्लास देणार आहोत, म्हणजे जेवढे विषय त्याला प्रत्येक विषयाला न्याय देण्यासाठी 2 क्लास तयार केलेले आहेत. सर्व ऑनलाईन क्लास डिजिटल लर्नर ॲपवर होणार आहेत. आणि जर त्या काळामध्ये आमचे पॅरेंट्स आमच्या कुठे कामानिमित्त गेले असतील, आमच्या विद्यार्थ्यांचा क्लास त्या ठिकाणी वंचित राहिला असेल किंवा भेटला नसेल पाहण्यासाठी, तर त्याला युट्यूबलाही उपलब्ध केलं जाणार. आता यावर्षीचे क्लास थोडे वेगळे समजून घ्या. जर एखाद्या आमच्या 6वीच्या मुलाला जर मराठीमध्ये आणि गणितामध्ये, मराठी समजा 12 धडे, तर त्याला 4 भागामध्ये डिवाइड केलं जाणार. कशामुळे आपल्या पहिल्या ज्या 4 टेस्ट होणार आहेत ते त्या भागानुसार असणार आहे. या वर्षीचं हे वैशिष्ट्य. यावर्षी आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रकारे आम्ही टार्गेटवर काम करणार. म्हणजे अभ्यासक्रम जर समजा 20 धडे असतील तर पहिल्या भागात 4 धडे म्हणजे 5 धडे, दुसऱ्या भागात 5 धडे, तिसऱ्या भागात 5 धडे, शेवटच्या भागात 5 धडे असं विभाजन करणार आहे. आणि हा अभ्यासक्रम जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत आम्ही पूर्ण कव्हर, ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करणार आहोत. आणि ऑक्टोबर पर्यंतच्या टेस्टही त्या धर्तीवर असणार आहे. म्हणून या वर्षीचं एकदम पर्टिक्युलर विद्यार्थ्याचं नियोजन केलंय. काळजी करायची गरज नाही. 4 भागात डिवाइड केलंय. पहिला भाग पूर्ण पोर्शन हा पहिल्या महिन्यात शिकवला जाणार आणि त्याच्यावरती टेस्ट होणार. दुसरा भाग परत शिकवला जाणार, त्याच्यावर दुसरी टेस्ट होणार. असं करत 4 टेस्ट होणार आणि शेवटच्या 5th आणि 6th टेस्ट ह्या पूर्ण अभ्यासक्रम असणार. म्हणून अभ्यासक्रमाला 4 भागात डिवायजन केले. पहिला भाग हा जुलैमध्ये संपवायचा, दुसरा भाग हा ऑगस्ट मध्ये, तिसरा सप्टेंबर, चौथा ऑक्टोबर असे स्पेशल त्या पर्टिक्युलर घटकाला भेटेल आम्ही शिकवणार आहोत. म्हणून ह्या क्लासला महत्व आहे. हे विनर ॲपवर होतील. विनर ॲप कसं डाउनलोड करायचं, त्यामध्ये कशा पद्धतीने आपण एनरोल व्हायचं याचा स्पेशल व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबला आहे आणि उद्याही तो मॉडिफाय करून तुम्हाला दिला जाणार. ठीक आहे. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये फायनल सराव होणार आहे. त्याच्यामुळे अभ्यासक्रम आपल्या कोणत्या परीक्षेमध्ये ऑक्टोबरला संपवायचा आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन हे पर डे केलेलं आहे. जे ऑनलाईन टेस्ट आहे ही पहिली जुलैमध्ये, दुसरी ऑगस्ट मध्ये, तिसरी सप्टेंबर आणि चौथी ऑक्टोबर मध्ये, 5 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर मध्ये आणि आपली परीक्षा जानेवारीच्या पहिल्या वीक मध्ये होणार. आता ह्या सर्व टेस्ट आजपर्यंतच्या वेगवेगळ्या पेपरनुसार होता. पहिल्या रविवारी झाला पहिला पेपर, दुसऱ्या रविवारी झाला दुसरा पेपर, असं नाहीये. किंवा टेस्ट ह्या लास्ट व्हायच्या एंडिंगला असं तसं नाही. त्या वेळेत मुलाचा अभ्यास व्हावा म्हणून अगदी ज्या दिवशी तासिका वेळापत्रक तसं असतं तसंच परीक्षाही केव्हा होणार या ठिकाणी दिलेला आहे. ऑनलाईन टेस्टला खूप महत्व आहे. शिकवलेला भाग येणार आहे. भागाचं 4 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे आणि 5वा 6वा स्पेशल केलेला आहे. म्हणजे ही जी ऑनलाईन टेस्ट होणार आहे ही ऑगस्ट मध्ये जर होत असेल तर ऑगस्टचा पोर्शन काय शिकवलेला आहे, पाठीमागचा पोर्शन काय शिकवलेला आहे ह्या ठिकाणी येणार आहे. आणि आनंदाची बाब मध्ये ज्या टेस्ट 6 होणार आहे त्यांना आत्ताच ती लिंक दिली जाणार आहे. फक्त लिंक मात्र त्याच तारखेला ओपन होणार. म्हणजे परत लिंक पाठवा, प्रतिनिधींना कॉल करा, सिस्टीमला कॉल करा, वेळ वेस्ट करा, मुलांना उत्तर तिथं भेटीत द्या, ही गडबड कुठल्या बाबतीमध्ये चालणार नाही. म्हणून आम्ही 6 टेस्टचे होल्डर तिथे देणार आहोत. मात्र टेस्ट ओपन त्या दिवशीच होणार आहे. अजून एक महत्त्वाचं, टेस्टला टायमिंग आहे. यावेळेस सर्व टेस्ट संडेला घेतलेल्या आहे. पहिली दुसरीला जरी आमच्या एक पेपर असला पण तिसरी पासून 8वी पर्यंत 2 पेपर आहेत. त्यांना सकाळचा पेपर सकाळीच ओपन होईल, दुपारचा पेपर दुपारीच ओपन होईल. दोन्ही लिंक सायंकाळपर्यंत चालू राहतील पण सायंकाळी मात्र त्या पूर्ण बंद होतील. आणि आता असं नाही की ती 12ला होईल 2ला. आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी
जे काही 6 असेल मीटिंग मध्ये ठरलं तसं त्या ठिकाणी वेळ देणार नाही. 24 तास वेळ हा देण्याचा त्या ठिकाणी नियोजित आहे. मग त्यावेळी कसं सोडवायचं आपण दिवसभर सोडू शकतो. संडेचा वेळ स्पेशल आहे आणि 2 पेपर होणार आहे आणि एकाच दिवशी होणार आहे. त्याच्यामुळे तयारी महिनाभर चांगली करायची आहे. खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. फक्त आपण तिथं ऍडजस्टमेंट समजून घेऊन त्याला सामोरं गेलं पाहिजे. बघा यशाला संयम असेल तर यश मिळेल. संयम पाहिजे आपल्याला. आपण या ठिकाणी खूप चांगल्यापैकी पेपर काढणार आहोत. त्या पद्धतीने क्वालिटी पण आपण डेव्हलप करणार आहोत विद्यार्थ्यांमध्ये आणि हळूहळू मुलांना एक यशाच्या दिशेने नेणार आहोत. ऑनलाईन टेस्ट आणि ऑनलाईन क्लास आणि मधून अजून जे काही होणारे उपक्रम आहेत त्याला तितकंच महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो ऑनलाईन ज्या आहेत त्या कोणी त्या ठिकाणी मिसिंग करायचं नाही. दुसऱ्या दिवशी कुठलाही टेस्ट उपलब्ध होणार. आता एवढं करत असताना बक्षिसाचं आकर्षण खूप असतं. या ठिकाणी तुम्हाला बक्षिसाची संख्या राज्य स्तरावर आहे. राज्याला 11,000, 9,000, 7,000, 5,000, 4,000, 3,000, 2,500 एवढा बक्षीस आहे. आणि यावर्षीचे पेपर खूप हार्ड आणि एकदम स्टँडर्ड असणार आहे. पहिल्यापासून त्याचा स्तर पण त्या स्टँडर्डवर मुलांचा करून घेतला जाणार आहे. म्हणून विद्यार्थ्याला इथं थोडंसं बुद्धीला कस पण लावायचं. आणि जर बक्षिसामध्ये एकाच सेम गुणाचे एकाच क्रमांकासाठी जर अनेक विद्यार्थ्यांनी तर डायरेक्ट ते बक्षीस हे डिवाइड होणार आहे. आणि हे चेक आपण राज्याचे चेक हे 200 रुपयापर्यंत आपण देणार आहोत. त्याच्या खाली डिवाइड झालं तर कोणाला देणार नाही. क्लिअर आहे. परत आम्ही प्रतिनिधीला बोलायला किंवा सिस्टीमला बोलायला आम्ही राज्यात आलो आम्हाला असं नाही. राज्याचा कार्यक्रम करत असताना आपण हे क्लिअर नियम आपण टायटल केलेला आहे की जे बक्षीस आहे डिवाइड केले जाते आणि 200 रुपयापर्यंत त्याला चेक त्या ठिकाणी दिला जातो. क्लिअर. या राज्याचा मुलाचा कार्यक्रमही तसाच मोठा उत्साह होणार आहे. आजपर्यंत झालेला आहे तसंच. त्यानंतर दुसरं जे आहे प्रथम विभागीय बक्षीस. बरेच वेळेस विभागातल्या काही विभागाच्या मुलांना नेतृत्व करण्याची संधी बरेच वेळेस भेटत नाही आणि मग त्या विभागाला त्या पद्धतीने वेटेज देणं गरजेचं आहे. म्हणून आपण यावर्षी विभागस्तरीय 1,500, 1,800 असे बक्षीस केले आहेत आणि त्यांचा कार्यक्रम विभागावर होणार आहे. महाराष्ट्रामध्ये विभागावर कार्यक्रम घेणारी पहिली ही संस्था आहे. जिल्हास्तरीय बक्षीस त्यानंतर तिथं मात्र यावर्षी पालकांच्या आणि सर्वांच्या सदस्यांना आपण 5 बक्षीस ठेवलेली. राज्याला 7 आहेत, विभागाला 3 आहेत आणि जिल्ह्याला 5 ठेवलेले. तिथंही त्यांचा चेकचं डिवायडेशन जे असेल ते विभागीय डिवायडेशन हे पण त्या ठिकाणी 200 पर्यंत असणार आहे. जिल्हास्तरीयचं डिवायडेशन मात्र हे आपण त्या ठिकाणी 100 रुपयापर्यंत डिवाइड करणार. 100च्या खाली आल्यानंतर आपण कुठल्याही बक्षिसाला देणार नाही. सर्टिफिकेट ट्रॉफी त्याचा असणारा सन्मान त्या कार्यक्रमामध्ये निश्चितपणे केला जाणार आहे. पण काही प्रोटोकॉल काही सिस्टीमचे नियम त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत म्हणून तुम्हाला जाहीरपणे सांगितलेलं आहे. उद्यापासून कुठली सिस्टीम थांबणार नाही. विद्यार्थ्यांची प्रगती याच्यावर लक्ष दिलं जाणार. तालुका स्तर बक्षीस जे आहे तिथं तुम्हाला जे काही रक्कम दिलेली आहे तेपर्यंत त्या ठिकाणी डिवाइड होईल. म्हणजे आलं त्या ठिकाणी जी रक्कम त्या ठिकाणी दिली जाणार आहे आणि 100 रुपयापर्यंत ही चेक त्या ठिकाणी दिले जाणार आहे. अदरवाइज सर्वांना ट्रॉफी सर्टिफिकेट दिलं जाणार. आता मात्र केंद्रावर मात्र तसं प्रत्येक केंद्र हे 30 मुलं तर एखाद्या केंद्रावर जर एका वर्गाची 90 मुलं असतील तर त्याला 3 बक्षीस त्या ठिकाणी. तिथं मात्र कुठल्याही गुणगणाचा किंवा क्रमांकाचा विचार केला जाणार नाही. तिथं मात्र त्यांच्या काउंटवर त्या ठिकाणी त्याचा सन्मान केला जाणार. अर्थात पहिला दुसरा तिसरा येणार त्या ठिकाणी पण काउंट करताना मात्र त्यांचा काउंट त्यांच्या असणाऱ्या संख्येवर केला जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला मराठी सेमी इंग्रजी कुठलीही वेगळं बक्षीस काढले जाणार नाही. आपण 10वी नंतर गेल्यानंतर कुठला सीबीएसई बोर्डाचा आहे का आयसीएसई बोर्डाचा आहे का मराठी मीडियमचा आहे का सेमीचा आहे का इंग्लिशचा आहे. सायन्सला ऍडमिशन करताना कुठलाही मीडियमचा विचार केला नाही. सर्वांना सरकार विचार म्हणून आपण मुलांना रळवे नव्हे तर लढवे बनवणार आहोत. आपल्या यूपीएससी टार्गेट अशा पद्धतीने आपण. आता मी त्या ऑनलाईनच्या बॅच कडे सर्वात महत्त्वाचा आहे याचा पर्टिक्युलर व्हिडिओ पण तुम्हाला भेटणार आहे. हे खूप मोठे आहे. हे मागची गोष्ट तुम्हाला सर्व परिपत्रकात दिलेली आहे माहिती पत्रकात दिलेली आहे वाचूनही समजेल. ऑनलाईन बॅच जे आहे त्या मराठी माध्यमासाठी पहिली ते 8वीच्या 8 बॅच असतील. क्लिअर 8 बॅच असतील.
सर्व मराठी मीडियमच्या बॅच मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता मराठीतून हे कंपल्सरी शिकवलं जाईल. बघा मी काय म्हणतो, आरटी बॅच मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता कंपल्सरी शिकवलं जाईल. ऍक्च्युअली त्या बॅच मध्ये तुम्ही गेले ना, तुम्हाला ते दिसणार आहे, पण मी क्लिअर करतोय. मग सर आम्हाला दोनच विषय क्लिअर झाले. आमच्या बॅच मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दिसते, पण इतर दोन विषय कुठे पाहायला भेटतील? तर इथे बघा खाली पहिलीच्या मुलांसाठी मराठी तरी ऍड असणार आहे, आणि पहिली ते चौथीच्या वर्गामध्ये इंग्लिशही त्यामध्ये ऍड असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस पहिलीचा वर्ग येईल त्यावेळेस त्याला इंग्लिश पण दिसणार आहे, मराठी गणित पण दिसणार आहे, बुद्धिमत्ता दिसणार आहे आणि मराठी, म्हणजे पहिलीच्या वर्गाला हे तिन्ही विषय त्यामध्ये दिसणार आहे. राहिला प्रश्न एका विषयाचा कोणता? मराठी झालं, बुद्धिमत्ता झालं, इंग्लिशचा मात्र 1 ते 4 वर्गामध्ये दिसणार आहे. बाकीचे जे वर्ग आहेत दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी, ह्याला मराठी कॉमन बॅच वेगळी केलेली आहे. आता 5वी ते 8वी जे आहेत त्यांना गणित बुद्धिमत्ता दिसणार आहे, पण अदर विषय मात्र अदर बॅच मध्ये दिसणार आहे. म्हणून मराठी मीडियम मध्ये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या बॅच मध्ये गेल्यानंतर तुम्हाला याच्याशिवाय दुसऱ्या बॅच काही विषयासाठी करावं लागतं, हे तुम्हाला डायरेक्ट ऍप मध्ये आल्यावर पण दिसणार आहे. समज 5वीचा मुलगा आहे, त्याला 5च्या वर्गाची बॅच ओपन केली, त्याला दिसेल मराठी गणित आहे. मग राहिलं काय? इंग्लिश आणि मराठी. ते कुठं आहे? तर कॉमन बॅचला आहे. त्याला म्हणजे 3 बॅचला ऍड होणं गरजेचं आहे. मी ते एका वर्गाचं तुम्हाला मी पाठवणार आहे माहिती, असं बॅनर टाईप. पहिलीच्या वर्गाने कोणत्या बॅचला जॉईन व्हायचं, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या बॅचला व्हायचं, तिसरीच्या मुलासाठी कोणत्या बॅच आहे, चौथीच्या मुलासाठी कोणत्या बॅच, हे सर्व त्या ठिकाणी दिलं जाणार. फक्त एकापेक्षा जास्त बॅच आहे. आता बघा इथं सेमी, आता गेल्या वर्षीची जी बॅच होती सेमी आणि इंग्लिश माध्यमासाठी गणिताची बॅच आहे, मॅथेमॅटिक्स साठी हे 8 वर्ग असतील, आणि याच्यामध्ये फक्त पर्टिक्युलर मॅथेमॅटिक्स इंग्लिशचे क्लास होतील, ते टाइम टेबल नुसार. आपण टाइम टेबल दिलेला असणार आहे. टाइम टेबल मध्ये बघायचं आज कुठला क्लास आहे, सेमी इंग्लिश म्हणजे इंग्रजी मीडियम आपलं मॅथेमॅटिक्स आहे. सेमी वाला माहिती आहे कुठे बॅच आहे, ती कॉमन बॅच आहे. कोणते? मॅथेमॅटिक्सची बॅच आहे. कसले माध्यमचे? मराठीला तर नाहीच ना, सेमी आणि इंग्लिशलाच आहे. त्याच्यामुळे इथं तुम्हाला फक्त मॅथेमॅटिक्सचा पहिली ते 8च्या 8 वर्गामध्ये क्लासमध्ये इंग्रजी मीडियम आणि सेमी साठी बॅच होणार आहे. एकदम सोपी बॅच आहे, गेल्या वर्षी आपण पाहिलेली आहे. 5वी ते 8वी साठी कॉमन बॅच इंग्लिशची केली. इथं मराठी मीडियमची पण मुलं असतील, सेमीची पण मुलं असतील आणि इंग्रजी माध्यमची मुलं असतील. इथं इंग्लिश हा विषय 5वी ते 8वी ला सिलेबसनुसार कंटेंट त्या पद्धतीने टीचिंग केलं जाणार आहे. ही एक बॅच तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. म्हणजे बघा 5वी ते 8वीच्या मुलांना इंग्लिशची स्पेशल बॅच आहे, मराठीची आता त्यांच्या पर्टिक्युलर क्लासमध्ये दिसणार आहे, आणि गणित आणि बुद्धिमत्ता पण त्या ठिकाणी दिसणार आहे. आता 2री ते 5वी मध्ये मराठीची बॅच ही आणि सेमीची आणि इंग्लिश माध्यमच्या कुठल्या वर्गासाठी आहे, तर 5वी 6वी 7वी 8वी या 4 वर्गांना आपण इंग्रजी मीडियमची मुलं असल्यामुळं, त्यांना इंग्लिश ही फर्स्ट लँग्वेज असल्यामुळं आणि मराठी ही सेकंड लँग्वेज असल्यामुळं आपण ह्यांना ह्या मराठीच्या बॅच मध्ये ऍड केले. त्यांच्या टाइम टेबल मध्ये मराठी विषय 5वी ला जर असेल तर त्यांनी डायरेक्ट कॉमन बॅच मध्ये जायचं. दुसरीचा बॅच मध्ये गेल्यानंतर त्यांचं त्यांना टाइम टेबल दिसणार. ऑलरेडी इंटिमेशन सर्वांना या ठिकाणी दिलेलं असतं. क्लास कधी अगोदर इंटिमेशन नोटिफिकेशन सर्वांना येतं, त्यानुसार क्लास जॉइन करायचे. 5वी 2री ते 5वी ला कॉमन बॅच आहे मराठी आणि सगळ्या विषयासाठी. पण ते मराठी सेमीला तर आहे, पण इंग्रजीचे मुलं पण ते ऍड होणार आहे. तसं 2रीचा क्लास असेल तर 5वीची ऍड होती, 3रीचा क्लास असेल तर 6वीची ऍड होती, 4थीचा क्लास असेल तर 7वीची ऍड होती, आणि 5वीची मराठी असेल तर 8वीची मुलं ऍड होती, आणि टाइम टेबल मध्ये पण ते दिलं जाणार आहे. आता पुढची बॅच, तर पहिली ते 8वी स्पेशल इंग्लिश मीडियमची बॅच. पण त्याच्यामध्ये आता कसं पहिली 2रीला असणारे विषय त्यांच्या पद्धतीने त्या बॅच मध्ये ऍड केले असतील, 3री 4थीला बॅचला जे असतात त्यांच्या पद्धतीने त्यांनी ऍड केले असतील, आणि 5वी ते 8वी ला तर एकच सब्जेक्ट होते. कोणता? तो म्हणजे इंटेलिजंट. तो त्या बॅच मध्ये ऍड केला जाते. तसं 5 ते 8 चा विचार जर केला, त्यांना मॅथेमॅटिक्स साठी वेगळी बॅच आहे, इंग्लिश साठी स्वतःची बॅच आहे, त्यानंतर मराठीसाठी वेगळी बॅच आहे, आणि मराठीसाठी म्हणजे मराठी वेगळी बॅच आहे, इंग्लिश साठी वेगळी बॅच आहे,
आणि मॅथमॅटिक्स इंग्लिश त्या 3 बॅच सोडून इंग्लिशची 4थी बॅच. गेल्या वर्षीचे जे ड्रॉबॅक आले होते ते सर्व बाजूला काढले आणि आता एकदम सुटसुटीत मार्क असताना स्वर्ण मध्ये साधून बॅचेस तयार केल्या. एवढ्या आपल्या बॅच या ठिकाणी आहेत. क्लिअर झालं? माहिती पत्रकामध्ये एक विषय होता तो क्लिअर करू. जसं की बघा इथे माहिती पत्रकामध्ये एक विषय आपण हाताळलेला आहे. तो विषय म्हणजे एकच मिनिट. आपण यामध्ये 2025 च्या बॅचला आणि 26 च्या बॅचला आणि 27 च्या बॅचला ऑफर ठेवलेली आहे. कसं त्या तिन्ही बॅच मध्ये लगातार पहिल्या टॉप मध्ये पहिल्या 100 टॉप मध्ये जे विद्यार्थी राहतील त्यांना आपण जे 2027 ला इंटरनॅशनल स्कूल चालू होणार त्याच्यामध्ये प्रवेश भेटणार आणि तो प्रवेश त्यांच्या असणाऱ्या गुणवत्तेच्या आधारे दिला जाणार आहे. त्याच्यावर पहिल्या बॅचवर वयाच्या 21 वर्षापर्यंत त्यांना वेगवेगळ्या पोषक वातावरणामध्ये त्यांच्या विजनला, त्यांच्या टॅलेंटला, त्यांच्या असणाऱ्या मिशनला आकार दिला जाणार आहे, सपोर्ट केला जाणार आहे, त्या दिशेने त्यांना डेव्हलप केलं जाणार आहे. ही खूप मोठी एक विजनरी बाब आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं. जे की यूपीएससी मध्ये 50% यशाचा वाटा आम्हाला हवा आहे. त्याचं जे काही विजन आहे ते 2030 पासून चालू होणार आहे. कारण बरेच विद्यार्थी आपले 2000 म्हणजे वयाच्या 20व्या 21व्या वर्षी गाईड मध्ये येणार आहे. जे 8वी ला परीक्षा दिलेले आहेत, जे पाठीमागे दिलेले आहेत, पुढे पुढे सरकणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं विजन राखलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे 3 वर्षामध्ये ज्यावेळेस 100 टॉप मध्ये तुम्ही राहाल त्याच्यानंतरही अजून एक गोष्ट क्लिअर करतो. त्याच्यानंतरही मी गोष्ट क्लिअर करतो. यामध्ये ज्यावेळेस पहिल्या टॉप 100 मध्ये याल त्याच्यानंतर तुम्हाला एक लॉजिक टेस्ट देणंच आहे. एक टेस्ट असणार आहे की ती अंतिम टेस्ट असणार आहे. ती डायरेक्ट लाईव्ह होणार आहे समोर. एकदम लाईव्ह होणार आहे. प्रत्येक डिजिटल टेस्ट असणार आहे. सर्वांसमोर संगणक असतील किंवा मोबाईल असतील किंवा टॅब असतील. 100 टॅब वर ॲट अ टाइम एक्झाम होणार समोर आणि त्याचा रिझल्टही समोरच लागला जाणार. मुलं मात्र 100 असतील ते त्याचा एव्हरेज काढलेला असणार आहे. त्या टेस्टला कदाचित एका मार्काचे अनेक विद्यार्थी आलेले असतील पण त्या लॉजिक टेस्ट मधून मात्र 100च निवडले जातील. याची खबरदारी त्या ठिकाणी त्या डिजिटल मधून घेतली जाणार आहे. म्हणजे टॅलेंटला आणि गुणवत्तेलाच वाव असणार आहे. तेव्हा मिशन आमचं असणार 50% यशाचं होणार आहे. याचा अर्थ असं नाही की यूपीएससी याच्या वितरित बी काही अशा साईट आहे की तिथं मुलांना त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचवलं जाणार आहे की चांगला डॉक्टर बनला पाहिजे, चांगला इंजिनियर बनला पाहिजे, चांगला लॉयर बनला पाहिजे, चांगला जज बनला पाहिजे. कारण या राष्ट्र निर्मितीमध्ये प्रत्येक मुलांच्या गुणवत्तेला वाव द्यायचा आहे. कारण अधिकारी आता जे होत आहे ते त्यांच्या असणाऱ्या मार्काचा आणि असणाऱ्या गुणवत्तेचा पाहिलं तर खूप कमी पर्सेंट मध्ये ते पोहोचत आहे. आपल्याला तसं नाही. सुरुवात झाली पाहिजे. आमचे विद्यार्थी त्या लेवलला नेणार आहे किंवा राष्ट्र निर्मितीसाठी आपण तो मोठा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. अशा पद्धतीने इंटरनॅशनलला असं काही दुजोरा दिला नाही तर इथं प्रॉम्प्ट काम चालू आहे पुढच्या 3 वर्षामध्ये. तर आपणही आपल्या विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपणही त्या पद्धतीने त्या ठिकाणी सपोर्ट करावा एवढी या ठिकाणी विनंती करतो. तुम्हाला इथे मी ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग हे जसं बोललंय त्याच्यापेक्षा काही पटीने आगे दिलं जाणार आहे. आणि आपले हे सर्व प्रवेश या ठिकाणी महाराष्ट्रावर सुरू आहे. आपली जी परीक्षा आहे 12 जानेवारीलाच आपली परीक्षा होणार आहे. परंतु यदा करत शासनाचं त्या दिवशी किंवा अजून एखादी राष्ट्रीय स्तरावरची जर परीक्षा त्या ठिकाणी झाली गेली शासनाची गव्हर्नमेंटची आणि तिथं आमच्या विद्यार्थ्यांना तिकडेही सहभाग नोंदवायचा आणि इकडेही नोंदवायचा तर त्या ठिकाणी आपण एक लवचिकता म्हणून जास्तीत जास्त 5 जानेवारीला आपण परीक्षा घेणार आहे. अदरवाईज 12 जानेवारीला परीक्षा होणार आहे. म्हणजे पालकांना माहित असावं की परीक्षा जी होणार आहे ती परीक्षा आपली 5 जानेवारीलाही होऊ शकते आणि 12 जानेवारीला होऊ शकते. 2 तारखा शासनाच्या कुठल्याही समाजसैनिक स्कूल असेल, नवोदय विद्यालय असेल, अदरवाईज कुठली परीक्षा असेल
अदरवाईज सर्व सारासार विचार करून 5 किंवा 12 जून आपली परीक्षा होणार आहे याचं मात्र नोंद ठेवायची आहे. आणि ते नोंद म्हणजे काय, तर ह्या सर्व बाबी आपल्याला मान्य असतील तरच आपण त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. नंतर कुठलंही आपलं वैयक्तिक मत या ठिकाणी म्हणजे जाणून घेतलं जाणार नाही. परीक्षा 5 किंवा 12 होती, दोन्ही तारखेला कधी येऊ शकते. शासनाच्या जर 30 सप्टेंबरला आपण ते क्लिअरिफिकेशन करू. परीक्षा व्हायच्या अगोदर कमीत कमी 4 महिने आपण क्लिअर करणारच आहोत. पण शासनाचं 30 सप्टेंबर म्हणजे काय परिपत्रक येत नाही की या दिवशी आमचं काय आहे शेड्यूल, तोपर्यंत आपली परीक्षा ही 12 जानेवारीला होणार आहे आणि फुल्ली आणि फायनल असणार. क्लिअर आहे. आता आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत संख्येने सहभागी व्हा. महाराष्ट्राच्या पटलावर नव्हे तर देशाच्या नव्हे तर जगाच्या पटलावर कोणीही ऑनलाईन क्लास देत नाहीये. एवढ्या क्वालिटीचे क्लास, एवढे क्लास, पर्टिक्युलर अभ्यास, प्रत्येक घटकाच्या पद्धतीनं विजन असणारे मिशन हे खूप वेगळं आहे. आपल्या मुलांच्या भविष्याच्या फायद्याचं आहे हे लक्षात ठेवा. आजकाल कितीही परीक्षा मार्केटमध्ये आला तर पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला काय भेटते, पालकांनी भविष्यात विद्यार्थ्याचं जडण घडण्यासाठी काय कोण तळमळीने काम करते आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यात किती ब्राईट फ्युचर होणार आहे याचा विचार करा. वेळ निघून गेल्यानंतर काही बोलता येत नाही. दह्या अकॅडमी कुठलीही बिझनेस पॉलिसी नाही, हे एक सोशल वर्क सिस्टीम आहे आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करणारे आहे आणि हे विजन राखून मिशन राखून काम करत आहे. याचा अभ्यास सर्वांना आहे, वेगळं सांगायची गरज. वेळोवेळी त्यांची ऑनलाईन टेस्ट घेऊन त्यांचा पाया भक्कम करून त्यांना गाईड करून एक वेगळ्या दिशेने जी नेणारी सिस्टीम ती ध्येयाकडे जगाच्या पाठीवर कुठेही असं फ्री मध्ये मोफत मध्ये ऑनलाईन क्लास, मोफत मध्ये डिजिटल ॲप, मोफत ऑनलाईन टेस्ट या बाबी कुठेही पाहता येणार नाही. आणि तुम्हाला आनंदाची बाब सांगतो, याच्या व्यतिरिक्त मी ज्या काही कमिटमेंट नाही केल्या त्याही गोष्टी आम्ही पुढच्या 6 महिन्यांमध्ये मुलाला देणार आहोत. आपल्याला आपल्या मुलाला फक्त काय करायचे, तिथे एनरोल करायचे, व्हॉट्सअप मध्ये ऍड व्हायचे आणि असणारे आपले YouTube एकदा सबस्क्राइब करायचे आणि आपला डिजिटल ॲप घ्यायचे. तीनच गोष्टी, एक YouTube, दुसरं व्हॉट्सअप आणि तिसरं म्हणजे असणारे आपले ऑनलाईन क्लास आणि चौथं नाही दिलं तर एक लिंक जपून ठेवायची ऑनलाईन टेस्टसाठी. 4 गोष्टीच्या पलीकडे तुम्हाला काही यावर्षी करायचं नाही आणि खूप छान पैकी आपण यावर्षी मुलांसाठी काम करणार आहोत. आपलं सहकार्य असणं गरजेचं आहे. ही सिस्टीम आमच्या पालकांची, आमच्या गुरुजनांची, आमच्या विद्यार्थ्यांची, त्यामुळे आपण सर्वांनी सहभाग घ्यावा. अडचणी येतच असतात, चुकातूनच माणूस शिकतही असतो. पण या वर्षी जे काय मुलांना म्हणजे अभूतपूर्व असं पाहायला भेटणार आहे, अभ्यास येणार आहे आणि आपलं विजन खरं सत्यात आणणार आहे, हे तुम्ही सिस्टीमूनच पाहाल. याचा अंदाज तुम्ही बांधू शकत नाही. याच्या पलीकडची दुनिया आपण मुलांना या ठिकाणी त्याच्या पलीकडचे स्वप्न दाखवतं, सिस्टीमलाही तेवढ्या ताकदीने काम करायला लागणार आहे. हे मात्र 100% निश्चित खरं आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो, आपण जास्त ठिकाणी सहभाग घ्यावा. अडचणी काही असतील तर निश्चितपणानं सिस्टीमचा नंबर आहे, सर्व माहिती पत्रक आहे, तुमच्या ऑनलाईनला युट्यूबला देय प्रकाशनला दिलं आहे, चौकट आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधू शकता. 9403165812 हा माझा पर्सनल नंबर आहे, हेही तुम्हाला देऊन टाकतो आणि आपण सर्व मिळून या ठिकाणी वेगवेगळ्या मुलांच्या आणि राष्ट्रीयसाठी काम करूया. आपण दिलेल्या आजपर्यंतच्या सहकार्याला मी सलाम करतो, सॅल्यूट करतो. असंच सहकार्य महाराष्ट्रीयन सर्व बंधू भगिनींनी, पालकांनी, शाळांनी, गुरुजनांनी करावं. विद्यार्थ्यांनी यातून मोठे घडत ईश्वरचरणी प्रार्थना आपला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.